नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 7 ऑगस्ट 2026 आज सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे. उजनी धरणात सध्याला दौंडमधून किती विसर्ग येतोय, त्याचबरोबर उजनीतून भीमा नदीमध्ये किती विसर्ग वाढवला आहे. हो, वाढवला आहे. तर आणि वरच्या धरणातून सध्याला पाणी किती येते, वीर धरणातून सध्याला पाणी किती सोडलंय याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सायंकाळी जर बघितलं उजनी धरणाची एकूण टक्केवारी 99.78% आहे. उजनी धरणात दौंडचा जो येणारा विसर्ग आहे तो सकाळपेक्षा थोडासा घटलेला आहे. सकाळी 26,297 एवढा होता. आता सध्याला 25,726 म्हणजे जवळपास 500 क्युसेकनं विसर्ग कमी झालेला आहे. आणि वीरमधून सध्याला 4,572 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. बंड गार्डनमधून 16,723 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. आणि भीमा नदीमध्ये जो सकाळी 31,600चा विसर्ग होता त्यामध्ये परत 11:30 वाजता 10,000 वाढ करून तो 41,600 क्युसेक एवढा केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, संगममध्ये विसर्ग जर बघितला 5 वाजता तर 29,474 आणि पंढरपूरमध्ये 32,136 एवढा विसर्ग आहे. आणि वरच्या धरणातून जर बघितलं तर 12 धरणातून एकदम कमी प्रमाणात पाणी चालू आहे. म्हणजे 16,379 क्युसेकचा विसर्ग त्या धरणातून चालू आहे. सगळ्यात जास्त बघितलं तर खडकवासला या धरणातून चालू आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्याला पावसाचं प्रमाण खूपच म्हणजे कमी झालेलं आहे. जवळपास बंद झाल्यात जमा आहे. काय 1-2 ठिकाणी अपवाद वगळता 0% पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळं त्या भागामध्ये सध्याला कसलाही पाऊस नसल्यामुळं त्या धरणातून विसर्ग सोडण्यात येत होता तो कमी केलेला आहे. काही ठिकाणी बंद केलेला आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.